Welcome, dear students. Now we will start our next lesson, Food for All. In this lesson, we will get information about agriculture, agriculture seasons, agriculture work, two methods of agriculture which are used, then some modern methods which are useful for agriculture for getting more profit in the agriculture field, and some programs which are associated by the government for the farmers. बाळांनो, या पाठामध्ये आपल्याला शेतीची जी काही हंगाम आहेत दोन ती पाहायची आहेत. त्यानंतर शेताची कामे कोणकोणती आहेत ती बघायची आणि काही पद्धती आहेत शेती करण्याच्या, तर त्यात पद्धती पण पाहायच्या आहेत. शिवाय काही आधुनिक पद्धती आहेत, तर त्या आधुनिक पद्धतींचा वापर कसा केला जातो किंवा कशासाठी केला जातो हे पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर चांगल्या शेतीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला किंवा शेतकऱ्यांना जी काही वेगवेगळी योजना सरकारने राबवलेल्या आहेत, तर त्या योजनांची माहितीसुद्धा आपल्याला या पाठांमध्ये मिळवायची आहे. ओके, नाव वी विल स्टार्ट. Agriculture seasons. There are two seasons in agriculture. First is the Kharif season and second is the Rabi season. Kharif season has a period between June to October. Means the season from June to October is called Kharif season. खरीप सीझन कोणाला म्हटलं जातं तर जून ते ऑक्टोबरमधला जो पिरियड आहे तर त्या काळाला आपण किंवा त्या काळामध्ये जी काही शेती केली जाते त्याला आपण खरीप सीझन किंवा खरीप हंगाम असं म्हणतो. जनरली इन दिस सीझन द क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय द रेन. आणि जर बघितलं तर या हंगामामध्ये जी काही पिकं घेतली जातात तर त्या पिकांना फक्त आणि फक्त पावसामार्फतच पाणी पुरवठा केला जातो. देन next season that is the Rabi season and this season is from October to March. आणि ऑक्टोबर ते मार्चमधला जो पिरियड आहे तर त्या पिरियडमध्ये जी काही पिकं घेतली जातात तर त्या सीझनला आपण त्या हंगामाला आपण रब्बी हंगाम असं म्हणतो. In this season rainwater is soaked in the soil which is used by the plants for the growth. पावसाळ्यात जे काही पाणी पडलं जातं ते पाणी जमिनीमध्ये शोषलं जातं, जमिनीमध्ये मुरतं आणि ते मुरलेलं पाणी या काळामध्ये पिकं काय करतात स्वतःच्या वाढीसाठी करतात. त्याचबरोबर जे काही सोर्सेस आहेत तर पाण्याचे स्रोत आहेत तर त्या पाण्याच्या स्रोतांमार्फत सुद्धा काय केलं जातं पाणी पुरवठा केला जातो पिकांना. तर अशा प्रकारे हा रब्बी सीझन आणि जो काही पावसाळ्याचा आपण ऋतू म्हणतो तर त्या पिरियडमध्ये जे काही पिकं घेतली जातात त्याला म्हणतात खरीप सीझन. ओके, हाऊ मेनी seasons in the agriculture? First is the Kharif season and second is the Rabi season. Okay, everyone understand? Then about 60% of land in a country that cover under agriculture. The land is used for the agriculture. जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये 60% जमीन ही शेतीखाली वापरली जाते. इन ॲडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. आता जे राहिलेले 12 महिन्यांमधून जे काही महिने राहिले आहेत मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 4 महिने राहिले तर ह्या 4 महिन्यांमध्ये सुद्धा काही पिकं घेतली जातात तर त्या पिकांना म्हटलं जातं समर क्रॉप्स. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. समर क्रॉप्स कोणाला म्हणायचं? सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. तर त्याला आपण काय म्हणतो? समर क्रॉप्स. ओके, समर क्रॉपलाच आपण काय म्हणतो? उन्हाळी पिके. ओके, देन ॲग्रिकल्चर वर्क. शेतामध्ये जी काही कामं केली जातात तर ती कामं कशासाठी केली जातात? एव्हरी फार्मर वॉन्ट्स टू गेट गुड हार्वेस्ट, गुड प्रॉफिट, गुड इन्कम. प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटतं की आपलं जे काही पीक आहे ते चांगल्या पद्धतीने यावं, जे काही उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने निघावं आणि चांगलं जे काही पैसा आहे किंवा उत्पन्न आहे ते चांगल्या रीतीने निघावं असं त्याला वाटतं. आणि हे कधी शक्य होतं? व्हेन इट पॉसिबल, व्हेन
the agriculture field has a fertile soil, fertile land. जर समजा शेतीची जी काही जमीन आहे ती जर सुपीक असेल तर. Also good quality seeds. If the farmer uses good quality seeds for the cultivation, मग पीक घेण्यासाठी, पीक पिकवण्यासाठी जर शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचे बियाणे वापरले तर म्हणजे सुपीक जमीन आणि चांगल्या प्रतीची बियाणं हे तर महत्त्वाचं आहे. अल्सो फर्टिलायझर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज अल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द गुड प्रॉफिट, गुड इन्कम. जी काही शेती करत असताना नुसती जमीन असून चालत नाही किंवा चांगलं बियाणं वापरलं म्हणून चालत नाही, तर त्यासोबत काही चांगल्या प्रतीची खतं आणि त्यासोबतच जमिनीला पाणी पुरवठासुद्धा करणं गरजेचं आहे. आणि ते जर योग्य प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रतीने करता येत असेल तरच काय होतं की जे काही पीकचं उत्पन्न निघणार आहे ते चांगल्या पद्धतीने निघतं. द क्रॉप in the field must be protected and the harvested crop must also be stored safely. जमीन छान आहे, पाणी पुरवठा भरपूर आहे, चांगल्या प्रतीची बियाणं वापरलेली आहेत, शिवाय सगळी कामं पण चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे काही निघालेलं उत्पन्न आहे ते उत्पन्नसुद्धा काय आहे, एकदम भरघोस निघालेलं आहे. बट इफ दॅट ग्रेन not stored safely, that crops not protected safely, जर समजा त्या पिकांचं संरक्षण नाही केलं आणि जे काही धान्य निघालेलं आहे ते सुरक्षित ठिकाणी नाही ठेवलं तर काय होईल, धान्याची जी काही नासाडी आहे ती होऊ शकते. बरोबर आहे का नाही? अँड ड्युरिंग these days, nowadays the population in our country increases day by day and it is necessary to provide the grains to every people in our country. जसं बघतो दिवसेंदिवस आपल्या भारताची लोकसंख्या जी काय आहे ती वाढत चाललेली आहे आणि अशा वाढत्या लोकसंख्येला योग्य प्रमाणामध्ये योग्य पुरवठा अन्नाचा होणं गरजेचं आहे. आणि in this condition it is impossible to provide supply the food to everyone by using earlier method or traditional method. जर बघितलं तर जी काही शेती होती ती शेतीतून सगळ्यांना अन्न पुरवठा करणं हे आता अशक्य होत चाललेलं आहे जर बघितलं तर. बट नाऊ अ डेज अवर सायन्स गेट प्रोग्रेस. बरं, आपल्या विज्ञानाने प्रगती केलेली आहे. इन अर्लियर डेज म्हणजे पूर्वीच्या काळी जर बघितलं दॅट पीपल युज्ड सम ट्रॅडिशनल मेथड्स फॉर द ॲग्रिकल्चर. जर बघितलं तर काय केलं जायचं की आधीची लोक होते जे शेती करायचे ते शेतकरी काय करायचे तर पारंपरिक पद्धतीचा वापर करायचे. फर्स्ट ऑफ ऑल दे स्टोअर द ग्रेन्स. काय करायचं, धान्य जपून ठेवायचे. कसे जपून ठेवायचे तर जे काही आधीचं पीक घेतलेलं आहे, जी सीड्स आहेत आधीच्या पिकाची तर ती काय करायचे ते साठवून ठेवायचे. म्हणजे सपोज द लास्ट टाईम दे कल्टिवेट द लँड ऑफ तुरीचं जर पीक घेतलेलं असेल ॲट दॅट टाईम दे स्टोअर द गुड क्वालिटी सीड्स फ्रॉम कलेक्टेड सीड्स फ्रॉम दॅट. आणि त्यातून जे काही गुड क्वालिटीचे सीड्स आहेत ते कलेक्ट करून ठेवायचे अँड दे स्टोअर देम. आणि त्याला साठवून ठेवायचे टू यूज इन द नेक्स्ट सीझन. त्याचा दुसऱ्या हंगामामध्ये पिकांची लागवड करण्यासाठी वापर करण्यासाठी. नाउ सी द फर्स्ट मेथड which is used in the agriculture, that is the traditional method, traditional agriculture. In the traditional methods of agriculture, plowing म्हणजे नांगरणी, टिलिंग जी काही खुरपणी वगैरे किंवा ज्या काही पद्धत माती मोकळी करण्याची पद्धत आहे तर तिला आपण म्हणतो. जी औत घालणं असं म्हटलं जातं. टिलिंग म्हणजे औत घालणे एक्सेट्रा वेअर डन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन.
पूर्वीच्या काळी जे काही आहे तर ते बैलांचा वापर करून नांगरणी आणि नांगर ओढायचे किंवा औत घालायचे. A moat driven with the help of oxen was used to draw the water from the well. मोठ माहिती आहे, बघितली तुम्ही? मोठ म्हणजे काही नाही, जुन्या मराठी पिक्चर वगैरे जर बघितले असतील तर तुम्हाला त्यामध्ये विहिरीवरती एक मोठा चक्र आणि त्या चक्राला बॅगा अडकवल्यासारखे काळ्या रंगाच्या चमड्याच्या बॅगा अडकवलेल्या दिसतात आणि दोन बैल बाहेर दोरीनी जोडलेली दिसतात आणि बैल जसजशी फिरतात पुढे जातात तसतसं ते बॅगा काय होतात, पाण्यामध्ये खाली बुडतात आणि बैल जवळ आली तसतसं ते काय होतं की पाणी बाहेर काढलं जातं. तर त्याला आपण मोट असं म्हणतो. पण आता सध्या आपण ते करतोय का? Nowadays we uses a motor which pull the water from the well. But in the traditional method, in the traditional agriculture, the water pulled out drawn out from the well by using the oxen, that with the help of motor. And the plowing and tilling methods, most of all the methods which are used in the agriculture, that totally done by the oxen. म्हणजे बैलांच्या मदतीने काय केले जायचे ते त्या सगळ्या पद्धती केल्या जायचे. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी आणि थ्रेशिंग म्हणजे उफणणी, मळणी. थ्रेशिंग म्हणजे मळणी. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी, पीक कापायला येतं, बरोबर आहे. जवळपास सगळ्यांना शेती आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कापणी काय भानगड आहे. तर कापणीला आपण इंग्लिशमध्ये हार्वेस्टिंग म्हणतो. आणि थ्रेशिंग म्हणजे मळणी. मळणी म्हणजे काय, जे काही पीक कापलेलं आहे, कणसं आहेत, त्या कणसातून धान्य वेगळं करणं, त्याला आपण मळणी असं म्हणतो. हार्वेस्टिंग, द कटिंग ऑफ द क्रॉप्स. When the crops ripe, after that they become to cut आणि ते नंतर कापणीला येतात. तर दॅट मेथड इज कॉल्ड हार्वेस्टिंग. अँड थ्रेसिंग, टू सेपरेट द ग्रेन्स फ्रॉम द chaff, टू सेपरेट द ग्रेन्स फ्रॉम द जे काही कणसं आहेत त्या कणसातून धान्य वेगळं करणं. दॅट मेथड इज कॉल्ड थ्रेशिंग. Was done by the members of the farmers family themselves with the help of oxen. आणि हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग ह्या मेथड्समध्ये सुद्धा काय करायचे, ते जे काही शेतकरी आहेत तर त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यामध्ये काय करायचे, मदत करायचे. आणि इतकंच नाही तर थ्रेशिंग, nowadays we uses a thresher machine which helps to separate the grains from that crop. आणि त्या क्रॉपमधून जे काही धान्य आहे ते वेगळे करण्यासाठी आता आपण सध्या थ्रेशिंग मशीनचा वापर करतो. तर पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी काय करायचे, जनरली सम फार्मर्स ऑल्सो यूज दिस मेथड इन दिस डेज. या आत्ताच्या काळामध्ये सुद्धा काही शेतकरी काय करतात तर या पद्धतीचा वापर करत आहेत. नाव सी द फार्मर्स नाव कॅरी आउट ऑल दिस टास्क विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि आता सध्या जर बघितलं तर मशीन्सचा वापर केला जातो. तर थ्रेशिंगसाठी काय केलं जायचं, जे काही पीक कापलेलं आहे ते पीक शेतामध्ये एक पर्टिक्युलर जमीन साफ करून घ्यायचे आणि त्याला शेणाने सारवत होते. सेंटरला एक उभा खांब रोवायचा आणि त्याला ती बैलं जोडायची आणि त्या खांबाच्या भोवताली हे सगळं कापलेलं पीक जे आहे ते पीक ठेवायचे आणि त्या पिकांवरून त्यांना काय केलं जातं, बैलांना चालवलं जात होतं. आणि ज्यामुळे जे काही पॉड्स आहेत, शेंगा आहेत, त्या शेंगा फुटायच्या आणि त्यातून जे काही धान्य आहे ते वेगळं केलं जायचं. आणि मग हे धान्य वेगळं केल्यानंतर जी काही विनोईंग आहे, उफणणी आपण ज्याला म्हणतो, वाऱ्याच्या मदतीने जो काही चाफ आहे, वरचा कचरा वगैरे आहे तो दूर केला जायचा. अशा पद्धतीने ह्या शेतीच्या काय केलं जायचं, जे काही वेगवेगळ्या कामं आहेत ती कामं केली जायची. नाऊ वी see different methods are used in the methods are same but the procedure is totally different from the traditional method. जे काही मेथड्स आहेत तर त्या मेथड्सपेक्षा पद्धती बदललेल्या आहेत. द नेक्स्ट मेथड इज द इम्प्रूव्ड मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. पारंपरिक
शेतीतून जे काही उत्पन्न निघायचं ते उत्पन्न तेवढं पुरवठा देण्याइतपत नव्हतं, म्हणून काही सुधारित शेतींची तंत्रज्ञानाचा वापर या मध्ये केलेला गेला आहे. तर त्यामध्ये काय आहे, द फर्स्ट इज द इम्प्रूव्ड सीड. इम्प्रूव्ड सीड म्हणजे सुधारित बियाणे. These seeds are developed in the laboratory under a different condition. एक वेगळ्या कंडिशनमध्ये लॅबमध्ये काय केली जाते, ही बियाणे तयार केली जायचे. पूर्वीच्या काळी कसं होतं, इन अर्लियर डेज द फार्मर्स प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट फॉर द सोईंग इन द नेक्स्ट सीझन. जी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की पूर्वी काय केलं जायचं, तर मागच्या कापणीतून जे काही धान्य निघालं आहे ते स्टोअर करून ठेवलं जायचं आणि त्याचा वापर नेक्स्ट सीझनमध्ये केला जायचा. बट दीज सीड्स डिड नॉट हॅव मोर इल्ड. आणि या बियाणांमधून जे काही उत्पन्न निघायचं ते जास्ती निघायचं नाही. बट नाऊ अ डेज इम्प्रूव्ड सीड्स आर डेव्हलप्ड थ्रू दिस रिसर्च. सायंटिस्टने काय केलेलं आहे, तर भरपूर प्रकारचे सुधारित बियाणं तयार केलेले आहेत. दे आर अवेलेबल इन द मार्केट. आणि मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल राईस, वीट, ज्वार एक्सेट्रा. तर या पिकांच्या बाबतीमध्ये गहू, ज्वारी या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अशा वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये ही आपल्याला इम्प्रूव्ड सीड्स बाजारामध्ये मिळत आहेत. व्हॉट द क्वालिटी ऑफ दीज सीड्स किंवा व्हॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज सीड्स. या सीड्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, कशामुळे याचा वापर केला जातो आहे. द फर्स्ट ऑफ ऑल, दे ग्रो अर्ली. ही जी काही बियाणं आहेत त्या बियाणांमधून येणारं पीक आहे ते लवकर काय होतं, उगवतं किंवा त्यांची वाढ लवकर होते. दे हॅव हायर इल्ड. मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघू शकतं त्यातून. दे अल्सो रेजिस्ट द पेस्ट अटॅक. जी काही कीटकांचा प्रादुर्भाव आपण म्हणतो पिकांवरती होतो, तर त्याला रेजिस्ट करतात. त्याच्यासोबत दे राईप अर्लियर अँड कम टू हार्वेस्ट. आणि लवकर वाढतात, लवकर पिकतात आणि त्या कटिंगला, कापणीला येतात इन शॉर्टर पिरियड. कमीत कमी वेळेमध्ये ते काय होतात, कापणीस येतात. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं रिझन आहे की इम्प्रूव्ड सीड्स वापरतो ते म्हणजे की दे ग्रो इन लो वॉटर सप्लाय. आणि ते कमीत कमी पाण्यामध्ये काय करतात, वाढतात. कळते सगळ्यांना इम्प्रूव्ड सीड्स का वापरायचे. इम्प्रूव्ड सीड्स काय आहेत, तर सुधारित बियाणे. सुधारित बियाणे का वापरतो आपण, रेजिस्ट द पेस्ट अटॅक, दे हॅव हायर इल्ड, दे राईप फॉर हार्वेस्टिंग इन शॉर्टर पिरियड अँड दे ग्रो इन अ लो वॉटर सप्लाय. ओके, everyone understand? Then second method, in the earlier period the farmer watered the क्रॉप्स. जे काही क्रॉप्सला पाणी देत होते, दे लॉस्ट द वॉटर. काय करायचे, भरपूर प्रमाणामध्ये पाणी द्यायचे आणि त्यामुळे पाण्याचा जो अपव्यय होता तो मोठ्या प्रमाणात होता. बट नाऊ अ डेज वी युजेस टू डिफरंट मेथड्स. 2 डिफरंट मेथड्स काय केलेले आहेत, तर यामध्ये वापरलेले आहेत. द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन त्याला आपण म्हणतो. सिंचनाच्या आधुनिक पद्धती म्हणजे पाणी पुरवठा करण्याच्या 2 आधुनिक पद्धती. एक ड्रीप इरिगेशन, नोट डाऊन, ड्रीप इरिगेशन. अँड सेकंड स्प्रिंकल इरिगेशन. ड्रीप इरिगेशन म्हणजे काय आहे, तर वाटे बारीक पाईप असतो, जवळपास सगळ्यांना माहिती आहे, ठिबक सिंचन. ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकल इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन. तर जे काही पाणी आहे ते फक्त मुळाच्या जवळ थेंब थेंबाच्या रूपाने ह्या ड्रीप इरिगेशन थ्रू काय होतं, पाणी हे केलं जातं. आणि जास्ती प्रेशरनी पाणी मारून जास्तीत जास्त एरिया कव्हर केला जातो, तो म्हणजे स्प्रिंकल इरिगेशन. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन दिस पार्ट that why should we use the improved seeds, and the second which methods are used for the irrigation. Number 1 drip irrigation and number 2 sprinkle irrigation. Okay, everyone understand? Drip irrigation and sprinkle irrigation are the two modern methods of irrigation.